अर्जुनने तन्वीचा हात घट्ट पकडला आणि दोघांच्या झटापटीमध्ये दोघं पण बेडवरती पडले. तन्वी खाली आणि अर्जुन तिच्यावरती होता. आता अर्जुनची दारूची नशा पूर्णपणे उतरली होती आणि अर्जुनला तन्वीचीच नशा चढलेली होती. आता अर्जुनने तिच्या छातीच्या वरच्या बाजूला हळूच चावा घेतला. आता तन्वीने सुद्धा अर्जुनला घट्ट मिठी मारलेली होती. आता अर्जुन तन्वीच्या पायाला पाय घासत होता. आता तन्वीच्या सर्व शरीरामध्ये जशी काय आगच पसरली आहे असा तिला अनुभव होत होता. पण आता तन्वीची आग फक्त अर्जुनच मिटवणार होता. अर्जुनचं लक्ष तन्वीच्या धडधडत्या छातीकडती गेलं. आता अर्जुनने तिकडं आपला मोर्चा वळवला आणि तन्वीच्या त्या शरीराचा अर्जुनने किस केले. तन्वीच्या पाठीवरती अर्जुनने किस केलं होतं. आता तन्वीच्या तोंडावरती खूपच केस आलते. ते अर्जुनने सर्व सावरले. तन्वीने अशा कित्येक रात्री तळमळीने घातल्या होत्या. अर्जुनचा तिच्यावर पूर्ण हक्क असतानाही तो तिला वीराच्या आगीमध्ये ढकलत होता. मध्ये बेभान होणं म्हणजे अर्जुन आणि तन्वीच आता अनुभव करीत होते. तन्वी आता अर्जुनला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला लावित होती. ती जसे जसे अर्जुनला इशारे करील तसा तसा अर्जुन तन्वीच्या तालावरती नाचत होता. अर्जुन सुद्धा आज तन्वीच्या मादक शरीराने पिसाळलेला होता.